हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी फूड्स। आज आपण पाहणार आहोत रव्याचे लाडू कसे बनवतात। यासाठी घेतलेला आहे 1 किलो रवा आणि 1 किलो साखर आणि 1 वाटी तूप। आता कढईमध्ये रवा घालून थोडंसं तूप लावून त्याला असं भाजून घ्यायचं आहे। भाजल्यानंतर हे असं होईल। आता कढईत आपण हे साखर घालून घ्यायचं आहे। 1 किलो रव्यासाठी 1 किलो साखरच वापरावे आणि यासाठी आता पाणीही 2 वाटी वापरावे। आता हे साखरेत आपण पाणी घालून घेतलेलं आणि 1 तारी पाक येऊ द्यायचा आहे। आता रव्यामध्ये थोडी वेलची पूड घालावी। आता पाक आले की नाही हे बघण्यासाठी असं साखरेच्या पाकाचे 2-3 थेंब असे पाण्यात घालून प्लेटमध्ये हवे। आता हे पाक आल्यानंतर असं खाली दिसून येते। आता पाक आल्यानंतर यात आपण रवा घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाक मुरल्यानंतर हे असंच थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे आणि 2-3दा आपण हलवून घ्यायचं। नंतर लाडू वळायला आल्यानंतर लाडू वळायचा। आता वरून याच्यावरती आपण आता तूप घालून घ्यायचं आहे। आता थोडा वेळ असं झाकून ठेवल्यानंतर हे थोडं हलवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ हलवून घेतल्यानंतर मग लाडू वळायला येतील त्यावेळी वळायचं आहे। आता हे असंच आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे।